आता खाजगी चर्चा होती ना, ते काय म्हणाले हे तर मी नव्हतो तिथे. शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भात मी काही बोलावं एवढा मी काही मोठा नाही. आता या अनुषंगाने संजय शिरसाट असं माहिती शरद पवार यांनी अलगत मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं. ठीक आहे, ते बोलले तर त्यांनीच त्या संदर्भात उत्तर द्यावं. लक्ष्मण हाके असं म्हणाले की अजित पवार यांच्यावर अख्खा मंत्रिमंडळ नाराज आहे, निधी वगैरे देत नाहीये. शिवसेनेची सुद्धा तीव्र नाराजी आहे. मंत्रिमंडळातला निधीच्या संदर्भामध्ये जो काही विषय आहे तो आमचे 3 पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्या नेत्यांकडे आम्ही आमचा विषय मांडत असतो, त्यांना सांगत असतो आणि नेते हे आपसात बसून त्याच्यामध्ये मार्ग काढत असतात. नाराजी आहे का असं शिंदे गटाची अजितदादांवर? नाराजगी झाली की आपल्या समोर येऊन प्रेस घेऊन तुम्हाला सर्वांना मी सांगेन. सर, महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप निराधार असं जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींना फेटाळले. महाराष्ट्रामध्ये जे काही बहुमतामध्ये हे सरकार आलेलं आहे, आतापर्यंत न भूतो न भविष्य एवढ्या महायुतीच्या खऱ्या अर्थानं जागा निवडून आलेल्या आहेत. त्यावरून साहजिक विरोधी पक्षाला वाटते की आता आमचं समोरचं राजकारणाचं काय होईल. परंतु महायुतीमध्ये खऱ्या अर्थानं जे काम सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळामध्ये झालं, सर्वसामान्य माणसाला आधार वाटावा अशा पद्धतीचं राज्याचं नेतृत्व त्यांनी केलं. सीएम म्हणजे कॉमन मॅन अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. कोणी राज्यातला माणूस सहज मुख्यमंत्र्याला भेटू शकतो, कधीही भेटू शकतो असं चित्र त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. समाजातल्या जवळपास सर्वच घटकासाठी त्यांनी निर्णय घेतला. राज्य सरकारमध्ये मी आतापर्यंत पाहिलं नाही. मी सुद्धा 5दा निवडून आलो आहे आणि 5दा निवडून आल्यानंतर सरकारमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. जवळपास या कमी कालावधीमध्ये शासन निर्णय जर आपण संख्या पाहिली तर 500च्या वर वेगवेगळे शासन निर्णय हे सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळामध्ये सरकारकडून घेण्यात आले. लाडली बहीण असेल, बेरोजगार युवक असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, अवकाळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, सततचा पाऊस असेल, पावसामध्ये खंड असेल, वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मालावर रोग आले असेल, बोंडाळी असेल, गोंगलगाय असेल, लष्करी अळी असेल, अशा अनेक गोष्टी त्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की नेहमी एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने त्या ठिकाणी भरभरून देण्याचं काम केलं. वेगवेगळे धाडसी निर्णय घेतले आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता ही अतिशय त्याच्यावर प्रभावित होती, आनंदित होती आणि राज्यामध्ये अशा पद्धतीचं कारभार पाहून भरभरून मतरूपी आशीर्वाद महायुतीला जनतेने दिलेला आहे. आणि मग हे जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर एवढे न भूतो न भविष्य सीटा आमच्या आल्या आणि ह्या आल्यामुळे आता विरोधकांना साहजिक वाटते की त्याच्यामध्ये काही गडबड झाली का, अमकं झालं का, तमकं झाला. परंतु आता भविष्यात अजून निवडणुका आहेत. निवडणुकीमध्ये मतदार राजा हा आपला प्रतिनिधी कोण असला पाहिजे ही भूमिका घेत असतो. आणि म्हणून मला असं वाटते की आता कुठेतरी काहीतरी बोलावं लागेल. विरोधी पक्ष गप्प तर राहणार नाही आणि म्हणून लोकशाहीमध्ये त्यांना सुद्धा त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि त्यांनी जर मत मांडलं असेल, सन्माननीय राहुल गांधी साहेबांनी मत मांडलं असेल तर निवडणूक आयोगावर त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. निवडणूक आयोग त्याचा रीतसर त्या ठिकाणी कायद्याद्वारे आणि त्याद्वारे त्यांना त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. वसंतराव नाईकांचा पुतळा नांदेडमध्ये झालाय आणि अमित शहा यांच्या हस्ते झालं, पण वसंतराव नाईकांच्या वंशजांना या ठिकाणी डावलण्यात आल्याचा आरोप झाला. वसंतराव नाईक साहेब हे काही एका समाजाचे किंवा एखाद्या जातीचे नेते नव्हते. हरित क्रांतीचे प्रणेते आणि आपण पाहता की देशभरावर अशा अनेक योजना वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रात ज्या आणल्या त्यानंतर देश स्तरावर त्या योजना राबवल्या गेल्या. हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून वसंतराव नाईक साहेबांना संबोधल्या जाते. 11 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री असताना नाईक साहेबांनी ज्या पद्धतीनं धाडसी निर्णय घेऊन या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला. दुष्काळ जर मुक्त झाला नाही तर मी फाशी घेईन अशा पद्धतीचा बोलणारा मुख्यमंत्री
त्यावेळेस जनतेने पाहिला. आणि म्हणून पूजनीय आमचे वसंतराव नाईक साहेब हे महाराष्ट्रासाठी सर्वांसाठी एक आदर्श आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याबद्दल प्रचंड आदर महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आणि देशातल्या जनतेमध्ये आहे. आणि म्हणून त्यांचे पुतळे जागोजागी अनेक गावागावामध्ये उभारल्या जातात. आणि मग पुतळे या ठिकाणी नांदेड शहरामध्ये सुद्धा या वैभवात भर पडलेली आहे की नांदेड शहरामध्ये सुद्धा सन्माननीय अशोक चव्हाण साहेबांच्या पुढाकारानं या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आला. महानगरपालिकेने याच्यात खऱ्या अर्थानं फार सहकार्य केलं. तर ही आमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कार्यक्रमाला कोण यावं, कोणाच्या हातानं झालं, कोणाला निमंत्रण दिलं, या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आज मात्र नांदेड शहरामध्ये हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांचा पुतळा बसलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हीच सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. सर, आपलेच सहकारी असणारे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतात, असंवेदनशीलता दाखवतात. आपलं काय मत आहे? माणिकराव कोकाटे साहेब हे आमचे मित्र आहेत. अतिशय भला माणूस आहे, चांगला माणूस आहे आणि सातत्यानं शेतकऱ्याचं भलं व्हावं अशाच पद्धतीच्या भूमिका त्यांच्या सातत्यानं राहिलेल्या आहे. आणि आम्ही त्यांच्यासोबत जेव्हा बसतो बोलतो तर शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग झाले पाहिजे, शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना आणून शेतीमध्ये काहीतरी वेगळं करण्याची त्यांची इच्छाशक्ती आहे आणि त्या पद्धतीचं निर्णय धोरणं खऱ्या अर्थानं ते आणतायत. कॅबिनेटमध्ये सुद्धा ते सातत्यानं शेतकऱ्याबद्दल शेतीबद्दल बोलत असतात आणि अशा याच्यामध्ये नक्कीच त्यांच्याकडून चांगलं येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी आणि शेतीसाठी चांगल्या योजना आणून या ठिकाणी चांगल्या उपाययोजना होतील अशा पद्धतीच्या अपेक्षा त्यांच्याकडून मी व्यक्त करतो. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.